फ्रेंड्स, वेलकम टू आचार्य 90 FM. मायसेल्फ अजय तेजस्विनी. आज नवीन वर्षाचं नवीन आपण सुरुवात करतोय. सगळ्यांना आपल्या सेलिब्रिटीना आपण नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. नेहमीच आपल्याकडे नाटक आणि चित्रपटांमधल्या टीम्स येत असतात. तसंच आज देखील एका सुंदर म्युझिक अल्बमची टीम आपल्याकडे आलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत गुणी अभिनेत्री नम्रता गायकवाड आहे आणि गुणी आणि गोड अभिनेता माधव देवचके आहे. नमस्कार. आणि म्युझिक कंपोजर या अल्बमचे आहेत आदित्य बर्वे. तुम्हा तिघांचंही मनपूर्वक स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आणि नवीन वर्षाच्या अर्थातच सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या लिस्नर्सना सुद्धा. येस येस, थँक्यू सो मच. आणि आता मकर संक्रांत हा जो पहिला सण आहे तो आपण या महिन्यात साजरा करतो. आणि ते तसंच तुमचं थोडंसं म्युझिक अल्बमचं तसंच आहे. तिळगुळ ह्या गोडगोड बोला असं म्हणतो आणि स्नेह वाढवूया असं आपण म्हणतो. आणि तसंच ब्लॉसम एंटरटेनमेंट अर्थातच नम्रताची आहे आणि तिच्यातर्फे हे गाणं प्रस्तुत होतंय. आणि या गाण्याचं नावच तिने स्नेह दिलेला आहे. तर पुन्हा तुम्हाला मकर संक्रांतीच्याही शुभेच्छा देते. आणि स्नेह या गाण्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत या सगळ्या कलाकारांशी आणि म्युझिक कंपोजर दादांशी. तर सुरुवात अर्थातच मी म्युझिक दादांपासून करते. म्हणजे म्युझिक आहे तर आपण आहोत. म्हणजे आपण आणि रेडिओ तर खरंच आपण सकाळ संध्याकाळ कुठेही असू दे, गाडीत असू दे, ट्रॅव्हल करताना आपण म्युझिक शिवाय म्हणून जगूच शकत नाही. म्हणजे म्युझिकने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. संगीताने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आपलं आयुष्य समृद्ध होण्याला संगीत कुठे ना कुठे जोडलेलं आहे प्रत्येकाशी. म्हणजे आपण आपला जेव्हा पहिला स्वर येतो, जेव्हा आपण मूल तान्ह बाळ असतं तेव्हा तर आ ई आणि सगळं अंगाई गीतानेच आपली सुरुवात होते. तर आदित्य सर, मी तुम्हाला विचारेन की या गाण्याचं म्युझिक बनवताना काय थॉट होता? म्हणजे जेव्हा तुमच्याकडे नम्रतानं हे प्रपोजल दिलं की असं असं गाणं आपल्याला शूट करायचंय हा प्रोजेक्ट, तेव्हा काय तुमच्या डोक्यात होतं? ऍक्च्युली लास्ट गाणं जे आम्ही केलं होतं ना त्याच वेळेला ही ट्यून ऍक्च्युली मी तिला ऐकवली होती. अच्छा. की म्हटलं एक गाणं आहे पण त्याला काही शब्द वगैरे नाहीये, ते फक्त एक इन्स्ट्रुमेंटल आहे आणि बासरीवरती किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटवरती ते जाऊ शकतं. सो मग मी ते तिला ऐकलं होतं, तिला आवडली होती ट्यून की हो आपण हे करू शकतो. थॉट प्रोसेस काय, मागे काय शूट करायचंय, एक आयडिया डोक्यात होती माझ्या की असं असं आपण करू शकतो. कारण इन्स्ट्रुमेंटल गाणं म्हटल्यानंतर काय की तुम्हाला मोमेंट्स वरती खूप ख्याल लागतं. कारण तुम्हाला शब्द नाही आहेत, फक्त जेवढं इन्स्ट्रुमेंटचं जेवढं तुम्हाला घेता येईल तेवढं घ्यायचंय आणि तो तुम्हाला कॅमेरावर दाखवायचं. सो ऑलमोस्ट एक अराउंड 1.5 वर्षापूर्वी मी तिला गाणं ही ट्यून ऐकवली होती आणि शी लाईक्ड इट. सो करूया आता, योग्य एक वेळ बघून करूया आपण, ते केलं गाणं. सो ते बेसिकली बासरीवरती ट्यून मी डिझाईन केली प्रॉपरली आणि आमेश म्हणून फ्लूट प्लेअर आहे त्याकडनं ती वाजून घेतली. सो माझी काही इनपुट्स होते की अशी ट्यून असेल आणि त्याचे पण काही इनपुट्स होते की ऍज अ फ्लूटिस्ट काही चेंजेस किंवा काही थोडेसे बदल करू शकतो का. सो ते झालंय, केली ती तयार अशी. पण तुम्ही जसं म्हटलं पूर्ण इन्स्ट्रुमेंटल हे सॉन्ग आहे, त्याच्यात वर्ड्सच नाहीयेत. म्हणजे नुसतं स्वरांनी संवाद साधलेला आहे सगळ्या प्रेक्षकांशी, रसिकांशी. तर यामागे असं त्याच्यावर शब्द कुठलेही आपण वैभव दादांना सांगितलं असतं किंवा गुरु ठाकूर सरांना सांगितलं, कोणालाही म्हणजे चांगलं ट्यून असेल तर कोणीही शब्दबद्ध करू शकतात. तर तुमचं असं म्हणजे काय नुसतं इन्स्ट्रुमेंटल ठेवण्यामागे काय उद्देश? हा, म्हणजे प्रत्येक खरं तर इन्स्ट्रुमेंट मागे ना काहीतरी एक भावना असते. सो बासरी म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला कृष्ण आणि प्रेमच आठवतं. सो त्याच्यामुळे त्या इन्स्ट्रुमेंटची एक ताकद आहे स्वतःची की ते सुद्धा एक डिलिव्हर करू शकतो विदाउट वर्ड्स. म्हणून यांना ते कृष्ण आणि माधव आठवलाय ना. सो एक इन्स्ट्रुमेंटची ताकद असते की ते स्वतःचं सूर सुद्धा काही शब्दांचा आधार न घेता ते पोहोचवू शकतात. सो त्या हिशोबाने हे डिझाईन केलं होतं इन्स्ट्रुमेंटल. आणि याच्यामध्ये हाही एक थॉट होता की युनिव्हर्सल असतं ना म्युझिक. फक्त म्युझिक असेल तर युनिव्हर्सल शब्द आले की त्याला लँग्वेज आली, लँग्वेज बॅरियर नाही आहे, कुठेतरी लिमिटेड होऊन जातं ते. म्हणून आम्हाला जरा युनिव्हर्सल थॉट घेऊन हा आम्ही प्रयोग केलाय खरं तर. ओके नम्रता, मी तुझ्याकडेच येणार होते. तू म्हणालीस तसं की तुझं हे तिसरं गाणं आहे, म्हणजे तुझ्या प्रोडक्शन तर्फे ब्लॉसम एंटरटेनमेंट तर्फे तुझं हे तिसरं गाणं आहे. सो तिसरं गाणं करताना ऍज अ प्रोड्युसर तुझा काय एक्सपिरियन्स होता? नाही, खरं सांगू का, बिईंग अन आर्टिस्ट, ऍक्टर म्हणून आम्ही काम करतोय, पण प्रोड्युसर म्हणून माझा अनुभव असा असतो की ऍक्टर म्हणून आपल्याला छान व्हॅनिटी असते, खूप छान तामझाम न करता फक्त आपला मेकअप आणि सगळं आपण रेडी व्हा, डायलॉग रेडी करा आणि कॅमेरा समोर जाऊन परफॉर्म करा. पण बिईंग अ प्रोड्युसर सगळं बॅक स्टेज काय असतं, प्रोडक्शन काय असतं, त्याच्यासाठी एक डिटेल म्हणजे एक सुद्धा गोष्ट म्हणजे
सेटवर साधी माचीसची पेटी जरी नसली तरी किती मोठं काम थांबून राहू शकतं किंवा किती वेळ लागू शकतो. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी बघाव्या लागतात पर्सनली. तर ते मला शिकायला मिळालं पहिल्या माझ्या मनगुमत्या गाण्यामध्ये. आणि माझं बिईंग अन आर्टिस्ट म्हणून सगळं परसेप्शन बदललं. जेव्हा आता मी शूटिंग सेटवर कॅमेरा समोर जाते त्यावेळेस माझ्या बॅक ऑफ द माइंड सगळं हे असतं की अरे हे डीओपी दादा आधीच उठले असतील आणि त्यांची सगळी टीम खूप 1-2 तास आधीच येऊन हे झाले आहे. डिरेक्टरचं म्हणजे इतकं सगळं माझं परसेप्शन बदलल्यामुळे माझ्या ऍक्टिंग परफॉर्मन्समध्येही त्याच्यामध्ये ते रुजलंय. तर त्यामुळे हे इक्विव्हॅलंटच वाटतंय मला की बिईंग अ प्रोड्युसर म्हणून मी अजूनही शिकते आणि शिकत राहणार. खूप छान मजा येते. पण खूप मजा येते. पण तसा म्हणजे आपण जेव्हा आता तू पिक्चर मध्ये काम करते आपण सिरियल्स मध्ये काम करतो तेव्हा आपल्याला डिरेक्टर असतो म्हणजे ते सगळ्याला दिग्दर्शक जे असतात ते आपल्याला गाईड करतात. हा सीन असा घ्यायचाय हे शूट असं घ्यायचंय. सो इथे तुझंच प्रोड्युसर यू आर द डिरेक्टर असं आहे. तर मग तेव्हा काय नाही मी डिरेक्टर्स आर्टिस्टच असते त्यामुळे तो जे म्हणून त्याला मी तो जसं मगाशी म्हणाला की त्याने ट्यून मला ऐकवली होती. आम्ही एक गाणं करत होतो एक कप कॉफी त्यानेच डिरेक्ट केलंय ते गाणं. तर त्याच्यामध्ये त्याने ते मला गाणं ऐकवलं होतं तेव्हा म्हटलं याच्या पाठीमागे काय स्टोरी असणार फक्त म्युझिकला घेऊन. मग त्यांनी ती स्टोरी नरेट केल्यावर मी म्हटलं अरे वा हे युनिव्हर्सल थॉट मी जसं म्हणाले की असू शकतं की आपण साऊथची इतकी गाणी ऐकतो किंवा काय तर तेवढं मराठीला आउट ऑफ एवढं प्राधान्य नाहीये. तर मी म्हटलं चल ना असं एक इन्स्ट्रुमेंटल करूया ज्याच्यामध्ये मराठी कल्चरच आपण दाखवूयात व्हिडिओ थ्रू पण म्युझिक आपण सगळं असं ठेवूयात युनिव्हर्सल. म्हणून मग तो प्रयोग म्हणून मी हे 3रं गाणं केलंय. आणि मला आठवतं की आपलं एक कप कॉफी गाणं सुद्धा ब्ल्यूज थीमवर आधारित मराठीत पहिलं असं गाणं आहे जे खूप छान तेही पॉप्युलर होतच आहे अजूनही होतं. युट्यूब असल्यामुळे ते क्राऊड दिवसेंदिवस त्याचा छान वाढतोच आहे. आणि असं सगळे प्रयोग करत असते जसं की मनगुमत्या गाणं ग्रामीण बाज होता त्याचा त्यामुळे ते ग्रामीण मग नंतर एक कप कॉफी ब्ल्यूज आणि काइंड ऑफ मॉडर्न आणि 3रं पूर्ण म्युझिकल. सो असे नवनवीन प्रयोग करायला आवडतात कारण तू इंट्रोडक्शन करताना तेच म्हणालीस ना संगीत हे आपल्या आयुष्याचा म्हणजे अविभाज्य भाग झालाय आणि तो असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय मला वाटत नाही की आपण पुढे काही काय बोलतात एक्साइटेड होऊन काही असं करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला ते लागतंच ती धून आणि ते म्युझिक सोबत. म्हणून माधवची एंट्री कशी झाली गाण्यासाठी? माधवची एंट्री कशी झाली ऍक्च्युली नाही आम्ही काय झालं तर खूपच छान मित्र आहे आणि मी 2-3 गाणी करत असताना तो नेहमी म्हणाला सुद्धा तू अभि हमारे साथ काम नाही करेगी वगैरे. पण काय बोलतात ना योगायोग असा झाला की आम्ही एक स्वीट हार्ट नावाचं गाणं नेमकं केलं होतं. त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप छान क्रिएट झालं त्या गाण्यामध्ये. मी म्हटलं चल याने पण ती धून ऐकवली होती सो योगायोग असं झाला की चल याच्यानंतर आपण लगेच गाणंच करूयात. मग आमचं छान झालं म्हणजे असं योगायोग झाला. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स वर्किंग विथ नम्रता? अप्रतिम माइंड ब्लोइंग जबरदस्त सुपर. ती जेवढी एक मनुष्य म्हणून ती जेवढी चांगली आहे त्यापेक्षा जास्त ती चांगली ऍक्ट्रेस आहे आणि खूप सपोर्टिव्ह ऍक्ट्रेस आहे. ती एक को आर्टिस्ट म्हणून खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे कित्येकदा डान्स तिचा खूप छान करते ती. माझा पण डान्स बरा आहे पण माझ्याकडनं करून घेणं कोरिओग्राफरचं तर टास्क असतंच पण ते काय ना केमिस्ट्री जुळून आली पाहिजे. आणि लकीली या गाण्यामध्ये डान्स नव्हता जास्त पण जेव्हा मला म्हटलं ट्यून ऐकवली तेव्हा माझा हा प्रश्न होता याच्यामध्ये लिपसिंग नाही ठीक आहे पण मग ह्याच्यात काय स्टोरी जसं तुम्हाला आता जेवढी उत्सुकता आहे याच्यापेक्षा 10 पट जास्त क्युरियोसिटी जास्त होती मला कारण की जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी अभिनय काय करायचं. तर मी फार एक्सायटेड होतो हे गाणं करायला कारण की मला आदित्यने सांगितलं ज्यांनी डिरेक्शन केलेलं आहे ते म्हणाले की काय माधव ह्याच्यासाठी आम्हाला काय कुठलाही ऍक्टर चालेल पण आम्हाला असा ऍक्टर पाहिजे जो फार म्हणजे मुका अभिनय ज्याला म्हणतो ना आपण जिथे ज्याला शब्दांची गरज नाही अभिनय करताना तर तसा मुका अभिनय करणारा कलाकार पाहिजे. त्या कलाकारामध्ये तू मोडतोस थोडासा आणि फार थिन लाईन आहे त्याच्यामध्ये कारण की प्रेम आणि लस्ट ह्याच्यामध्ये फार एक थिन लाईन असते जिथे तुम्हाला शब्द नाही तर ते जे प्रेम आहे ते प्रेम किती दाखवायचं किती नाही कमी जास्त हे फार थिन लाईन आहे. मी म्हटलं हो ठीक आहे पण करूया पण ते काय जसं तू आता म्हणाला असं माझ्याही मनामध्ये आपण एकदा भेटून बोलून आपण करून बघूया ते कसं वाटतंय कसं कारण की मला वाटतंय की मी काय करतोय ते किती टक्के मला माहित नाही पण तुझं जे एक्सपेक्टेशन्स आहेत की मला माधव एवढं पाहिजे तर ते कदाचित कुठे जास्त झालं तर त्याचा अर्थ बदलू शकतो कमी झाला तर अर्थ बदलू शकतो. त्यामुळे याला शब्द नसताना त्या भावना फक्त त्या धूनमधनं नव्हे तर फक्त चेहऱ्यानी बॉडी लँग्वेजनी आणि ते नम्रता आणि माझी केमिस्ट्री चांगली असल्यामुळे ते फार आम्हाला चांगलं जमलंय. कारण की आता जेव्हा तुम्ही टीजर पाहिलेलं आहे मी तुम्हाला टीजर दाखवलंय असं म्हणजे
म्हणजे अनऑफिशियली दाखवलेलं आहे, पण जेव्हा लोक हे पाहतील तेव्हा त्यांना ती मजा कळेल की ते एक निरागस प्रेम काय असतं. ते छान तसं आलं, त्यामुळे आय वॉज व्हेरी मच एक्सायटेड. आणि नम्रतावर काम केलंच होतं आणि यांचा पहिलाही अल्बम मी पाहिला होता. म्हटलं सरांबरोबर सरांच्या डिरेक्शन खाली काम करायचंय. आम्ही एकमेकांना आधीपासून ओळखत होतो. एक आम्ही सिरियलमध्ये एक गाणं कंपोज केलं होतं, त्यांनी खूप छान लाईव्ह आम्ही कन्सर्ट केला होता. त्याच्यासाठी म्हणजे ते बघणं म्हणतो ना की जेवढं सोपं असतं तेवढं करणं खूप डिफिकल्ट असतं. त्यामुळे ते डिफिकल्ट टास्क त्यांच्या टीमनी खूप छान केला होता. 5 गाणी लिहिली होती एका सिरियलसाठी, जे फक्त एकदाच प्ले होणार आहेत. पण त्याच्या मागे त्यांचा अभ्यास, त्यांची जी मेहनत ती बघून आय वॉज क्वाईट इम्प्रेस्ड. सो आय वॉन्टेड टू वर्क विथ आदित्य. अँड तू एक कप कॉफी गाणं पण पाहिलं होतं. मला तेच सांगते की ह्याचं ते जे गाणं मला खूप आवडलं. सो आय वॉज व्हेरी मच इंटरेस्टेड की यार कमाल चाललंय, छान चाललंय, आपल्याला आय हॅव टू बी पार्ट ऑफ युअर प्रोजेक्ट. तर हे सगळं जुळून आलं. आणि थँक्यू सो मच नम्रता, थँक्यू सो मच आदित्य की तुम्ही मला याचा भाग बनवला आणि मला जे काय थोडासा अभिनय करायचा चान्स दिला. मला आता त्या ओळी स्मरताय, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. क्या बात, सुंदर बिटवीन द लाईन्स आपण त्याला म्हणतो. आणि मला ते करायला फार आवडतं, बिटवीन द लाईन्स. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि या सुंदर गोड टीमशी आपण पुन्हा संवाद साधूया. आज आपण स्नेह या म्युझिक अल्बमच्या सगळ्या टीमला भेटत आहोत. आपल्यासोबत आहे नम्रता गायकवाड, माधव देवचके आणि आदित्य बर्वे. एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM your own radio. Acharya 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM your own radio. आणि आज आपण स्नेह या फ्लॉसम एंटरटेनमेंट प्रस्तुत स्नेह या म्युझिक अल्बमच्या सगळ्या टीमला भेटत आहोत. तर आज आता मला उत्सुकता आहे, गाणं कसं झालंय म्हणजे मला लोकेशन बद्दल जाणून घ्यायचंय, कुठले कसे सीन्स आहेत, कसे म्हणजे सगळं रिव्हील करूया नको आपण आता, म्हणजे जेव्हा येईल ते गाणं रिलीज होईल तेव्हा सगळ्या प्रेक्षकांना पाहता येईल. पण थोड्या टिप्स तरी आम्हाला द्यावा की काय कसं तुम्ही पिक्चरायझेशन केलेलं आहे त्याचं. ते डिरेक्टरचं खूप हे घर त्याला किती त्रास दिला. खूप लोकेशन्स बघत होतो मी, खूप जवळपास 6-8 महिने मी लोकेशन्स बघत होतो. कोकणात एक घर होतं, म्हणजे ऍक्च्युली माझ्या मित्राचंच होतं ते, पण ते फिजिबल नव्हतं शूटिंगसाठी, कारण खूप आडगावात होतं. तिथे लाईट जातात येतात, ऑल द वे तिथून लाईट्स घेऊन जाणं परत आणणं, सो त्यांना फिजिबल नव्हतं. मग दुसरं घर बघितलं तर ते खूप डिस्टन्स वाईज जास्त होतं. असं पाहिजे होतं की जे मुंबईच्या जवळ आहे. मग असं करत करत अलिबागला फायनली लोकेशन मिळालं आणि मग तिथे आम्ही ते शूट केलं. बरं, ते घर मॉडर्न आहे. माझ्या डोक्यामध्ये थोडंसं जुनं, म्हणजे अगदी 80-90च्या काळात काइंड ऑफ गाणं न्यायचा असा विचार होता. पण ते घर खूप मॉडर्न असल्यामुळे आम्ही मॉडर्न वरती आलो. मग थोडं स्क्रीन प्ले पण मॉडर्न केला. अशा सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या चेंज झाल्या. पण त्याचा जो साचा आहे, त्या दोघांची जी केमिस्ट्री दाखवायची तीच होती. सो मग तिथून ते सगळं झालं. आणि एकदा प्रेम म्हटल्यानंतर समुद्र किनारा पाहिजेच, त्याशिवाय मजा नाही. एक समुद्र किनारा सगळं दाखवून जातो. सो एंड तिथे आहे. हे सगळे त्याचे थॉट मला भावायचे ना. फार मेटाफरिक सॉन्ग आहे. तुम्ही व्हिडिओ जेव्हा बघाल ना तर एक इन्स्ट्रुमेंट किंवा एक गोष्ट त्याच्या मागे, म्हणजे जर का तुम्हाला ते काही व्हिज्युअल्स काही शॉर्ट दिसत आहेत तर आम्ही जेव्हा, सॉरी मी तुझं कौतुक करू इच्छितो मध्ये, कारण की जेव्हा हेही मनामध्ये ठरलं होतं की हा जो बीट आहे ना, इकडे ही जी बासरी वाजली, इथे मला हे दाखवायचं आहे, मला इथे हे पाहिजे, मला याच्यात जास्त वेळ नको, मला इथे हे दाखवायचं आहे, इथे तू हे करतोयस, इथे हे चालू असणार आहे, इथे बघणार, तुला तेव्हा इथे बघायचं आहे. ते सगळं त्याच्या डोक्यात अगदी फिक्स होतं. म्हणजे आम्हाला फक्त आम्ही आमचं काम अर्ध 50% वॉज डन, कारण की हे त्याला कन्फर्म आहे, हे त्याला करायचं. आमचे डीओपी पण खूप छान होते, त्यांच्यावर पण माझा दुसरा योग होता, त्यांच्यावर मी अख्खी एक फिल्म केली सरांबरोबर. त्यामुळे ती एक मजा होती की मी एकदम लहान मुलं कशी बागडतात अगदी तसा बागडत होतो, कारण की मला माहिती आहे त्यांचं काम कसं आहे आणि हा कसं करून घेतोय. तर खूप मजा आली आणि ही वॉज व्हेरी स्पेसिफिक, त्यामुळे खूप मेटाफरिक शूट केलं त्यांनी. थँक्यू. आणि कधी कधी काय होतं की आपल्या मनात असतं, पण ऍक्टर्स म्हणजे ते पोर्ट्रे आपलं एक चित्र वेगळं ठरलेलं असतं आणि ऍक्टर्स काही आपल्याला सजेशन्स पण देतात. तसं काही झालं का? हो, झालं होतं ना. म्हणजे आम्ही गाण्याच्या आधी 2दा रिहर्सल केली होती ऑनेस्टली, कारण जसं सांगितलं असं मला होमवर्क आधी केलेला जास्त आवडतो. तिथे जाऊन नाही काय करायचं, तिथे जाऊन अगदी वाटलं तर काहीतरी नवीन करायचं, नाही तर नाही. जेवढं केलं आधी तेवढं पूर्ण करायचं, जेवढं लिहून काढलंय त्याच्या एक्स्ट्रा काही करायला जायचं नाही. हा माझा 1-2 गाण्यांवर आलेला अनुभव आहे. त्यामुळे ह्या गाण्याला मी खूप स्पेसिफिक होतो, अगदी वेळ सगळं पाळून
डीओपी बरोबर बसून, ह्या दोघांबरोबर बसून, सगळ्यांबरोबर बसून मी सांगितलं होतं. त्यामुळे 2 डीओपी होते तरी दोघांना प्रॉपरली स्क्रीन प्ले पाठ होता की तुला काय शूट करायचं आणि तुला काय शूट करायचंय. लाईट वाल्याला सांगितलं की काय हवंय, लोकेशनचे फोटोज आधी व्हिडिओ सगळं जे काही आधी काम होतं ना ते मी त्या बंगल्यावरती 2दा जाऊन हे सगळं करून आलोय आणि मग ते गाणं शूट केलंय. त्याच्यामुळे हे नवीन काहीतरी सुचतंय नाही, हेच करायचंय, ह्याच्यात काय बेटर करता येईल ते करू, नवीन काही नको. सो त्या हिशोबाने ते काम पुढे नेलं होतं आणि प्रॉपरली डॉक्युमेंटेशन प्रॉपरली करूनच गेलं होतं. त्यामुळे वेळ आम्हाला प्रॉपरली युटिलाइज करून असं झालेलं की आमच्याकडे नंतर वेळ उरला होता काय करायचं असं याच्यात. आणि मला असं वाटतं की याच्यासोबत पहिलं आम्ही करणार होतो म्हणजे 1 कप कॉफी मध्ये जसं तो बोलला तर होमवर्क करून येतो वगैरे, तर त्याचा मला फुल कॉन्फिडन्स होता. आणि पण आमच्या तिघांचं कॉर्डिनेशन बसावं म्हणून मग आम्ही एक फोटोशूट, मीच बिईंग अ प्रोड्युसर ठरवलं की चला एक फोटोशूट आपण एक दिवस करूयात जेणेकरून अगेन काय काय एक्सप्रेशन्स हवेत काय नाही ते सगळं तिथे क्लिअर होईल किंवा त्या फोटोग्राफी मधून पण आयडिया येईल आमचा गेटअप आणि हे. मग तो एक निर्णय पण मला वाटतं खूप फायदेशीर ठरला आपल्याला, हो ना, कारण ते फोटोग्राफ्स मग आम्हाला युज करता आले, आमच्या गाण्यात वापरता आले आणि खूप म्हणजे सांगता ना इतकं म्हणजे काय बोलतात ना, एक तुम्ही नेक दिल के साथ अगर चाहो कुछ करना चाहो तो चीजें अपने आप जुड़ जाती कारवा बनता. तसं सगळं झालं. आता मला तुम्हा दोघांनाही रात्र विचारायचं असं की एवढे आता प्री वेडिंग शूट्स होतात, पोस्ट वेडिंग शूट होतात, आता आपण शूटच बोलत होतो, म्हणजे सगळ्यांना असं ती क्रेज निर्माण झालेली आहे. त्यातून वेगळं जाऊन आणि वेगळ्या पद्धतीची गाणी, रोज एक नवीन गाणं आपल्या चित्रपट सृष्टीत येत आहे, दाखल होत आहे. तर या गाण्यातनं वेगळं देण्याचा आपण काय प्रयत्न केला, बोथ ऑफ यू आन्सर? मला वेगळेपणा खरं सांगायचं तर फक्त हे विदाऊट लिरिक्स म्हणजे सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की वेगळेपण म्हणजे तुम्ही जसं प्रश्न विचारलात त्याच्यातच सर्वात मोठं वेगळेपण आहे. तुम्ही जसं की आजकालची प्री वेडिंग चाललेत, आमचं हे पोस्ट वेडिंगचं व्हिडिओ गाणं आहे. आमचं हे पोस्ट वेडिंग म्हणजे लग्न झाल्यानंतरचं गाणं आहे आमचं, जिथे असं नाही की प्रिय प्रियसी, पण इथे लग्न झाल्यानंतर नवरा बायको त्यांच्यातलं प्रेम कसं डेव्हलप होतं, ती कशी एक्साइटमेंट असते अरेंज मॅरेजची. आणि ते अरेंज मॅरेज असो का लव्ह मॅरेज असो, कुठलंही मॅरेज असो, पण थोडा फरक पडतो. आणि मग घरातले आई वडील, बहीण, लोकेशन, घर, हे याच्यामध्ये हळूहळू डेव्हलप होणारं प्रेम कसं आहे काय आहे, तर या सगळ्या गोष्टी त्या गाण्यात कळतील. ते गाणं जेव्हा बघतील लोक तेव्हा त्यांना ती मजा येईल. आता काय होईल, जेवढं मी जसं तुम्हाला सांगत प्रश्न गाण्यातल्या आतमधल्या सगळ्या गोष्टी कसा वाढत जातो नवरा बायकोला, हे आय थिंक प्रेम म्हणून म्हटलं ना की ते प्रेम आणि लस्ट त्याच्यामध्ये फार एक मायन्यूट अंतर आहे, तर ते कुठे मिस होता कामा नये ह्याची आम्ही काळजी घेतली गेलेली आहे. आणि एंड ऑफ द इंटरव्ह्यू अर्थात प्रोड्युसरकडे मी येते की कसं प्रमोट करायचं तुम्ही ठरवलेलं आहे, म्हणजे आता हा प्लॅटफॉर्म तर आहे पण मार्केटिंग कसं, म्हणजे काय थॉट आहे? सी प्रमोट म्हणण्यापेक्षा जस्ट एक थॉट आला की संपूर्ण भारताचा या जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा हा पहिला सण होता. मकर संक्रांती आपल्या महाराष्ट्रात आहे, मग लोहरी आणि सगळंच आहे. तर हा पहिला सण आणि तो खरं तर सांगायचं तर त्या सणाचं महत्व एवढंच आहे की स्नेहमय वातावरण सगळीकडे होऊन जातं. तर ते सगळीकडेच होतं ना, सगळ्या राज्यात. तर मला असं वाटतं की भारतवर्षाचा हा पहिला या वर्षाचा सण ऑटोमॅटिक साजरा इतका छान स्नेहमय सुरू होतोय आणि आपण काहीही प्लॅन केला नव्हता की याच महिन्यात रिलीज करायचं वगैरे. तर हे सगळं योगायोग जो जुळून येतोय, मला असं वाटतं की काही गोष्टी काही प्रोजेक्टला बनायला आणि इव्हन रिलीज व्हायला खूप वेळ लागतो. तर आम्हालाही जरा वेळ लागलाच होता आमच्या इतर शूटिंगमुळे वगैरे, पण ते का लागतो ते मला आता खूप त्याचे वाईब्स जाणवत आहेत. म्हणून असं वाटतं की याचं स्पेशल मार्केटिंग वगैरे करण्यापेक्षा आता जसं तू बोललीस की किंवा ह्यानी पण जसं सांगितलं की किती छान नॅचरल पद्धतीने आपला हे इंटरव्ह्यू पण चालू आहे आणि आपलं पण ठरवलं नव्हतं, आपण एका कॉलवर आपण सगळेजण आपण रेडी झालो. तर मला वाटतं स्पेशल मार्केटिंगची गरज नाहीये. स्नेहमय वातावरणात ते स्नेहाचे ऑटोमॅटिक गोष्टी घडतात, सगळं तसंच आहे. असं स्पेशल काही प्लॅन नाही केलाय. आणि कसं तुम्ही तुमच्या नजरेतून कसं हे गाणं जाईल पुढे, फ्युचर ऑफ द सॉन्ग? फ्युचर ऑफ द सॉन्ग असं आहे की वाद्यांना थोडा भाव दिला पाहिजे आता. कारण गाण्यामध्ये सगळ्यात आधी वाद्यच येतं, कुठलेही शब्द तर असतात त्याशिवाय गाणं होत नाही, पण वाद्याला दिलं पाहिजे. म्हणजे आत्ताच तुम्ही बघाल तर थोडं इलेक्ट्रॉनिक्स म्युझिककडे जास्त चाललंय. चूक नाहीये, ही पण त्यातला एक पार्ट आहे, पण ओरिजिनल वाद्याचं गाण्यामध्ये वाजलं तर ते गाणं ना खूप जास्त एनहान्स होतं. कारण त्याची कोणी जागा दुसरी घेऊ शकत नाही.
किती तुम्ही इलेक्ट्रॉनिक म्युझिककडे गेलात तरी ते ओरिजिनल आहे, ते ओरिजिनलच आहे. सो एका बाजूला ठीक आहे, मॉडर्न टेक्नॉलॉजी थ्रू गाणं थोडं मॉडर्न आणि डिजिटल होत आहे, पण इन्स्ट्रुमेंटला घेऊन जर त्या पद्धतीने गेलं ना तर ते जास्त चांगल्या पद्धतीने जाईल असं मला वाटतं. ह्याच्यात लाईव्ह तर आहेच ऑब्व्हियसली, ह्याच्यात थोडंसं टेक्निकल गोष्टी पण आहेत ज्या नवीन मॉडर्न प्रमाणे जातील, पण त्या दोघांच्या सांगड घातली ना ते दोन्ही टॅलेंट आहेत, ते एकत्र आले ना कोलॅब झालं तर जास्त चांगलं होईल रादर दॅन कोणी हे वाईट का हे चांगलं करत बसण्यापेक्षा. सो त्या हिशोबाने गेलेलं जास्त चांगलं. आणि जेवढे इन्स्ट्रुमेंट प्लेअर आहेत आपल्या, तर माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही गाण्याला ना जास्तीत जास्त लाईव्ह इन्स्ट्रुमेंट वापरा, त्याची मजा खूप वेगळी असते आणि ते गाणं खूप जास्त काळ टिकतं. कारण इलेक्ट्रॉनिक म्युझिक जर तुम्ही बघितलं तर मी जेव्हापासून ऐकतोय ते आतापर्यंत त्यात बरेच चेंजेस झाले आणि साऊंड रिपीटेड मोडवरती जातो आणि त्याचा कंटाळा येतो. पण जे गाणं इन्स्ट्रुमेंट सगळ्या जे वाद्य गाण्याची वाजवली जातात ते 1960 पासून आतापर्यंत ती ताजीच आहे. हा खूप मोठा फरक आहे. आणि तेव्हा एवढं मार्केटिंग झालं होतं नाही ना, कारण ते भावतात, व्हायब्रेशन खूप असतात. मग तेच मी म्हटलं ते भावतात. निसर्गाकडनं आलंय, संगीतही निसर्गाकडनं आलंय आणि ते वाद्यातनं जास्त बोललं जातं. वाय ओनली फ्ल्यूट ते विचारायचं होतं, कारण आपल्याकडे सारंगी आहे, सतार आहे. हो आहे. नाही तो मगाशी बासरीचं काय, अच्छा कृष्ण राजा, हा प्रेम म्हटलं की बासरी आहे. अच्छा त्यात आहे ना प्रेम मला ना एक्झॅक्टली तुम्ही करुणा शब्द द्या, ती तुम्ही आईसाठी वाजवा तर ती मुलं आणि आईच्या प्रेमावर दिसते. तुम्ही वडील आणि मुलीसाठी वाजवा तर ती सासरी चालली तर ती फील होते. नवीन कुठल्याही मुलगा मुलगीसाठी वाजवतं ते प्रेम दिसतं, त्यात कुठे लस्ट दिसत नाही. आणि याच्यात अजून एक ऍड करावं की एकदम काय बोलतात ना, पहाटे सुद्धा जेव्हा तुम्ही बासरीचा सूर ऐकता खूप रिफ्रेश वाटतं. कधी बासरी ऐकावी तर ती फ्रेश वाटते. त्याचा एक बासरीचा तो गुणधर्म आहे. आणि हे कसं न्यूली मॅरिड कपल वरती गाणं आहे आणि ही सकाळच आहे, गाण्याची सुरुवात होती सकाळ. सो सकाळच्या वेळेला जो त्यांचा रोमॅन्स असतो किंवा जी एक अटॅचमेंट असते ती त्यातलं दिसते. सो रोमॅन्स दाखवण्यासाठी बासरीसारखं दुसरं इन्स्ट्रुमेंट नाहीये. इतर आहेत पण त्यांचं काय ना ते थोडीशी अल्लडकडे जातात. आणि बासरी आली की त्याला थोडंसं क्लासिकल टच पण एक मिळतो असतो ते. आणि आपलं म्हणजे बाय डिफॉल्ट इन्स्ट्रुमेंटल असल्यामुळे तो टच एक हवाच होता. म्हणून तो आमची म्हणजे व्हिडिओ पण जेव्हा आता ऑडियन्स सगळे बघतील तेव्हा त्यांना कळेल की आमच्या व्हिडिओमध्ये पण तो क्लासिकल टच देण्याचा. नक्कीच. तर या गाण्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमचाही आचार्य 90 FM वर तुमचा असा स्नेह राहू दे आणि वेळोवेळी नवीन काहीतरी घेऊन तुम्ही आमच्या भेटीला पुन्हा याल अशी आशा व्यक्त करते. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि श्री सिद्धिविनायकाच्या चरणी हीच प्रार्थना की हे गाणं यशस्वी हो, तुम्ही सगळे कलाकार यशस्वी होऊ देत आणि खूप कामं मिळू देत. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. तर प्रेक्षक आज आपण स्नेहाच्या टीमला भेटलो आणि हे गाणं म्हणजे म्युझिक अल्बम फ्लॉसम एंटरटेनमेंट प्रस्तुत आहे, जे नम्रता गायकवाड तर्फे हे गाणं आपल्या सगळ्यांच्या भेटीत येत आहे. आणि यामध्ये अभिनेत्री अर्थातच नम्रता गायकवाड, अभिनेते माधव देवचके आणि म्युझिक कंपोजर म्हणजेच संगीत दिग्दर्शक आदित्य बर्वे आपल्यासोबत होते. तर आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर ती नक्की ऐका, आम्हाला कमेंट्समधनं कळवा आणि आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका नवीन स्थितींसह भेटूया, पुन्हा एका नवीन टीमसह भेटूया आचार्य 90 FM वर. तर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. Thank you. Acharya